झी 24 तास एक पाऊल पुढे। संजय दत्तनं शिक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली। आपल्याला माहिती आहे संजय दत्तवरती अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी हे संजय दत्तला शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यावरती संजय दत्तनं आता पुनर्विचार याचिका कोर्टात दाखल केलेली आहे। आता यावरती कोर्ट काय निर्णय देतं याचा विचार करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिक्षेच्या पुनर्विचारासाठी संजय दत्तनं याचिका दाखल केली आहे। सुप्रीम कोर्टात त्यानं ही याचिका दाखल केली आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक सध्या आपल्या संपर्कात आहेत। रश्मी, काय अधिक माहिती आहे? भूषण, आपल्याला या गोष्टींची कल्पना होती की संजय दत्त आधी मुदतवाढ मागणार होता आणि जर मुदतवाढ नाकारली असती तर संजय दत्त रिव्ह्यू पिटिशन टाकणार होता। ते संजय दत्तने केलेलं आहे। आधी त्याने कोर्टाकडनं 4 आठवड्यांची मुदत घेतलेली आहे आणि आता त्याने रिव्ह्यू पिटिशन टाकलेली आहे। या रिव्ह्यू पिटिशन मध्ये त्याचं असं म्हणणं आहे जर टाडा या कायद्याखाली टाडा या कायद्यानं जर त्याला मुक्त करण्यात आलेलं आहे तर ह्याच कायद्याखाली केलेलं जे कन्फेशन आहे ते कसं काय स्वीकारता येईल आणि त्या कन्फेशनच्या आधारावर कसं काय त्याला दोषी ठरवता येईल हेच रिव्ह्यू पिटिशन मध्ये संजय दत्तने म्हटलेलं आहे। आता रिव्ह्यू पिटिशन जी आहे ती शुक्रवारी दाखल केलेली आहे आणि पुढच्या आठवड्यात त्यावर सुनावणी होण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे रिव्ह्यू पिटिशन पेंडिंग असताना अजून संजय दत्त आपल्याला वेळ मिळतोय का ह्याची चाचपणी चालू आहे आणि आता संजय दत्तने ही रिव्ह्यू पिटिशन केलेली आहे। भूषण, नक्कीच रश्मी, पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात त्याने याचिका दाखल केलेली आहे। 5 वर्षांच्या शिक्षेसंदर्भात त्याने याचिका केली। पुनर्विचार व्हावा शिक्षेबाबत यासाठी ती याचिका आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।